पुण्याची ओळख एक ग्रीन सिटी आणि क्लीन सिटी म्हणून आहे, पण तीच ओळख कुठेतरी आता खराब व्हायला लागलेली आहे. नेमकं कुठे खराब होते तर रोड साईडला जी अतिक्रमणं आत्ता झालेली आहेत. मग ही अतिक्रमणं कुठल्याबद्दल आत्ता आपण बोलत आहोत तर गाड्यांची झालेली अतिक्रमणं. मग कुठल्या गाड्या तर स्क्रॅपमधल्या गाड्या, ज्या रोड साईडला टेम्पररी पार्किंग करण्यासाठी लावलेल्या होत्या, पण वर्षानुवर्ष त्याच जागेवरनं त्या गाड्या काही हलल्या नाहीत. त्या तिथेच ठाण मांडून बसल्या आणि कायमच्या तिथे स्थायिक झाल्या गाड्या. आणि मग आता ह्या गाड्या कुठल्या आहेत तर ज्या वापरण्यामध्ये येत नाही आहेत किंवा ज्या स्क्रॅपमध्ये टाकण्याच्या लायकीचे झाल्या आहेत, अशा प्रकारच्या गाड्या ज्या आहेत त्या सर्व रोड साईडला सरेआम लावली जात आहेत आणि पार्किंग केलं जाते. म्हणजे आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी बाहेर हॉटेलच्या पार्किंग केलं जातं, नॉर्मली केलं जातं, पण तशा प्रकारचं एक स्क्रॅप पार्किंग देखील इनडिरेक्टली आणि विदाऊट कोणाची परमिशन रोड साईडला स्क्रॅप पार्किंग देखील कधी झालं हे आत्तापर्यंत पुणेकरांना देखील कळलं नाही. पण त्रास मात्र पुणेकरांना चांगलाच या गोष्टीचा होतो, कारण की रोड साईडला जर अशा प्रकारच्या गाड्या लावल्या जात असतील तर कुठे ना कुठेतरी तर हे जे आहे ते पुण्याचं विद्रुपीकरण होतं. म्हणजे पुण्याचे विद्रुपीकरण जे सारखं होत असतं त्याला विविध ॲस्पेक्ट्स आहेत. मग ते कधी कधी अनधिकृत होर्डिंग्ज असतील किंवा मग अशा या स्क्रॅपच्या लायकीच्या गाड्या असतील. पण आता ह्याच्यामुळे होतं काय तर नागरिकांना त्रास होतो, ट्रॅफिक अडलं जातं आहे आणि मेन म्हणजे सिटीचे जे सौंदर्य आहे ते खराब होत चाललेलं आहे. आणि ह्या गोष्टीबद्दल ट्रॅफिक DCP हिम्मत जाधव जे आहेत त्यांचं देखील असं म्हणणं आहे की गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये आत्तापर्यंत 1500 गाड्यांवरती कारवाई करण्यात आली होती. मग आता ही कारवाई कशा पद्धतीने केली जाते, ह्या ज्या स्क्रॅपमधल्या गाड्या आहेत किंवा ज्या अशा रोड साईडला ज्या वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांचे इंजिन नंबर काढला जातो किंवा जे ठराविक ज्यांची जी एक प्रोसिजर असते ती फॉलो करून त्या मालकाला आधी प्रायर नोटीस पाठवली जाते. मग आता नोटीसची दखल घेत जर त्यांनी काय त्यांच्या प्रोसिजरला प्रतिसाद दिला तर त्या प्रोसिजरनुसार ते सगळं स्क्रॅपमध्ये ते टाकलं जातं. म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या ज्या स्क्रॅपच्या लायकीच्या झालेल्या गाड्या असतात तर त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या आड विविध अवैध गोष्टी देखील सुरू असू शकतात किंवा आहेच बऱ्याचशा ठिकाणी. जसं आपण म्हणलो आहे की म्हणजे गुटख्याचं सेवन म्हणा किंवा अवैध प्रकारांचं सट्टेबाजीचा अड्डा देखील त्या गाड्यांमध्ये होतो. म्हणजे बरं त्रास होतो की ते गाडी एकदम स्क्रॅप असते, तिला बघायला कोण नाही, मग त्याच्यावरती कवर टाका, पडदे टाका, आतमध्ये बसून अवैध गोष्टी करा, अशा देखील घटना होऊ शकतात आणि पुढेही होण्याची संभावना असते. तर त्याच्यामुळे या सर्व मोहिमेला आता ट्रॅफिक पोलिसांनी तर व्यवस्थितपणे किंवा ट्रॅफिक विभागाने, वाहतूक विभागाने, जसं हिम्मत जाधवांनी सांगितलं होतं ट्रॅफिक DCP जे आहेत की आत्ता 4-5 महिन्यामध्ये 1500 व्हेकल्सवरती त्यांनी कारवाई केलेली आहे आणि ही अतिशय स्तुत्य कारवाई आहे आणि अशा प्रकारचीच कारवाई पुण्यामध्ये विविध ठिकाणी होत राहावी. यावर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुकाश.